हॅलो यूट्यूब फॅमिली, हे बघा, हे आहे चायना ग्रास आहे आणि ह्याच्यामध्ये हे मेन मलाई जी बनणार आहे दुधाची, तर आपण नॉर्मल भाषेमध्ये त्याला मलाई बोलतो, पण ते चायना ग्रास आता बनणार आहे. आपलं मिल्कचं चायना ग्रास होणार आहे. तर हे आहे ह्या पद्धतीने दिसायला, तुम्ही बघू शकता. बारीक आहे असं आणि केसाळ आहे व्हाईटमध्ये. तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडा वेळ पाणी टाकून घेणार आहे आणि ते पाणी 1 ते 1.5 ग्लास आपण टाकणार आहे. अंदाज घेऊन आपलं टाकायचं ते बुडेपर्यंत थोडंसं, आणि थोडंसंच पाणी टाका, कारण ते ओलं होण्यापुरतं जरासं व्यवस्थित भिजलं की पुन्हा ते आपण गॅसवर आपण त्याला एका भांड्यामध्ये घेऊन पुन्हा त्याला आपण गरम करणार आहे. म्हणजे थोडं पाणी अजून वाढवून आपण मेल्ट करणार आहे आणि ह्याच्यामुळे सगळे मलाईचं आपलं जे काही थिकनेस येणार आहे, तर हे मेन इन्ग्रेडियंट आहे आणि याला म्हणतात चायना ग्रास. आणि हे थोडंसं मी पाण्यामध्ये जरासं भिजवून घेते. थोडं भिजायला ठेवायचं, म्हणजे त्याची काय असे जो सॉफ्टनेसपणा पुन्हा होऊन जाईल त्याच्यामध्ये थोडा. आणि नंतर लगेचच आपण दूध गरम करेपर्यंत आपण एका बाजूला दूधसुद्धा ठेवूया. आणि हे आता आपलं एका बाजूला आपण भिजत ठेवूया. आणि त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे, हे आपण एका भांड्यामध्ये घेऊन, म्हणजे कुठलेही तुमच्याकडे भांडं असेल, टोप वगैरे जे काही भांडं असेल ते घ्या. आणि आता हे बघा, मी थोडा वेळ असं जरा झाकून ठेवत आहे हे एका साईडला. आणि आता आपण सुरुवात करूया. तर हे बघा, हे झालेलं आहे, थोडं भिजलेलं आहे. आणि आता आपण गॅसवर, माझ्याकडे छोटा कुकर आहे जाड भांड्याचा, तर तुमच्याकडे जे काही भांडं असेल ते घ्या. आणि हे बघा, एवढा अंदाजे मी पाणी ठेवलेलं आहे. याच्यामध्ये 1 ग्लास आहे पाणी. तर थोडं अजून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रमाण बघायचं जास्त. तर आता आपल्याला एवढं हे बास होणार आहे, तर पाणी मी काही टाकत नाही. कमीत कमी मी त्याच्यामध्ये 1 ते 1.25 ग्लास असं पाणी टाकलेलं आहे. तर हे बघा, आता हे पूर्ण असं आपण मेल्ट करून घेणार आहे. तर हे जे दिसते आपल्याला, तर हे नंतर दिसणार नाही आहे, कारण साखरेसारखं हे त्याच्यामध्ये मेल्ट होणार आहे. तर ही त्याची तुम्ही काळजी घ्यायची आणि सतत हलवत राहायचं त्याला एका बाजूला बारीक गॅसवर. तर हे बघा, आणि एका साईडला तुम्ही दूधसुद्धा गरम करून घ्या. आणि सतत हलवल्यामुळे पटकन मेल्ट होईल. आणि हे बघा, मी एका बाजूला दूध गरम करून घेतले, पुन्हा मी गरम करायला ठेवलं, कारण तोपर्यंत चायना ग्रास आपलं झालेलं आहे. आता हे आपण दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकलेली आहे 2 चमचा. ते स्क्रिप झाले माझे. तर हे बघा, ही आता मी साखरसुद्धा हे कमीत कमी आपण ह्याला 2 चमचे हे याच्यात 1.5 टाकलेली आहे, तुमचं गोड चवीच्यानुसार. पण अजून एक थोडंसं मला गोड कमी वाटलं म्हणून मी एक वाटी अजून पुन्हा टाकलेली आहे त्याच्यामध्ये दुधामध्ये. आणि त्याच्यातच मी मिल्क पावडर टाकलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून मी दुधामध्ये टाकणार आहे. हे जे आपण दूध घेतलेलं आहे, एका बाजूला चायना ग्रास हे होते, हे बघा, हे मिक्स आपण दुधामध्ये मिल्क पावडर आहे आणि साखर आहे. आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला वेलचीसुद्धा टाकायची आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि मस्त एकसारखं आपण चांगलं गरम करून एकजीव करून घेणार, म्हणजे तो जो आपल्याला असं मिल्क केक जो लागतो आपल्याला जिभेवर असा विरघळतो आणि सॉफ्ट असा खूप वेगळा व चविष्ट होता. आणि तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा. हे खरंच म्हणजे सर्वांना घरामध्ये आवडलेलं आहे. तर एकदा तुम्ही सुद्धा बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि म्हणजे त्याचं आपल्याला असं कौतुक वाटेल की अरे, आपण ही सुद्धा वस्तू आपण घरामध्ये बनवू शकतो का. इतके छान अप्रतिम होते आणि सेम चव, काहीच फरक नाही. तर हे मस्त आता आपण दूध गरम करून घेतलेलं आहे. थोडं तुम्ही बघते, मी उकळायला बारीक गॅसवर ठेवलेलं आहे अजून थोडं. त्याचा थोडासा थिकनेस जरा हलकासा झाला की तोपर्यंत हे चायना ग्रास पण आपण मेल्ट करायचं आहे आपल्याला, जास्त काही हे नाही करायचं. आता ही मी वेलची पावडर टाकलेली आहे, एक जीव करून घेते. शेवटी मी चायना ग्रास टाकणार आहे त्याच्यामध्ये. पहिलं लगेचच टाकणार नाही. सगळे मसाले सगळे मी जसं तुम्हाला जे चवीचं वाटेल की अजून वेगळं काही फ्लेवर काही तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ते टाकू शकता, जसं व्हॅनिला वगैरे. पण ह्याची शक्यतो चव अशी असते की वेलची आणि तुम्ही साखर हे सगळं व्यवस्थित टाकायचं. आता हे बघू शकता तुम्ही, एका बाजूला जो चायना ग्रास आपण घेतलेला आहे किती छान पद्धतीने याचं मेल्ट झालेलं आहे. आता एका बाजूला गॅस बंद नाही केलेला आहे, मी बारीक करून ठेवलेला आहे एकदमच सिमवर, म्हणजे 0वर आहे ते. आणि आता हा जो चायना ग्रास आहे, मी हे दूध जास्त आटवायचं नाहीये दूध, किंवा एकदमच त्याचा खवा नाही करायचा. तर नुसतं गरम करून थोडं 5 मिनिटं दूध चांगलं उकळ करून घ्यायचंय. आणि हा चायना ग्रास पूर्णपणे त्याच्यात टाकायचा आहे आपल्याला. विशेष म्हणजे काय, मी चायना ग्रास सुद्धा जरा गाळून घेतलेला आहे. तर तसं तुम्हाला जरी वाटलं असेल तर गाळून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. जर पूर्ण हे व्यवस्थित मला मेल्ट वाटलं नाही, म्हणून मी जरासं ह्या चाळणीने चाळून घेतलं. आणि त्याचा फायदा काय झाला,
की पुढे जाऊन तुम्ही बघू शकता की मी गाळून घेतल्यामुळे काय फरक झालाय. खूप छान असं ते मलाई होणार आहे, तुम्ही बघू शकता. कारण मला तो अंदाज बरोबर आलेला आहे की बरं झालं मी गाळून घेतलं म्हणून, व्यवस्थित त्याचं ते थिकनेसपणा त्याला व्यवस्थित येणार आहे. तर हे बघा आता हे आपलं झालेलं आहे. आता एकसारखं मी पूर्ण असं थोडा गरम करणार आहे, उखळ चांगली देणार आहे. व्यवस्थित मी तुम्हाला दाखवलेलं आहे कारण स्लो गॅसवर सगळं काम चालू आहे. आणि ज्याप्रमाणे आपलं दूध गरम करायला जशी वेळ लागते त्याचप्रमाणे थोडं वाढवून 5 मिनिटं, आणि म्हणजे ह्याला काही अगदी 1 तास जाणार असं नाही आहे. ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि बिलकुल अवघड नाही. ज्यांना येत नाही ते सुद्धा ही रेसिपी बनवू शकतात. आणि तुम्ही बघू शकता त्याच्यात आपण काहीच नाही टाकलं की दुधाचं गोडव्यासाठी फक्त आपण साखर टाकलेली आहे. थोडा थिकनेससाठी कस्टर्ड पावडर टाकतात, पण आपण त्याच्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी आपण त्याच्यामध्ये वेलची टाकलेली आहे, अगदी तुम्हाला चवीनुसार. आणि जरी नाही टाकली, तुम्हाला जो फ्लेवर फक्त मिल्की पाहिजे असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. पण वेलचीमुळे एक वेगळं खरवससारखी चव येते, छान येते. तर हे सारखं आता थोडंसं मध्ये, कारण आपण ह्याच्यामध्ये चायना ग्रास टाकलेला आहे. चायना ग्रास काय करतं, घट्ट करण्याचं काम करतं. तर त्यासाठी आपण हे एक जीव असं मस्त करून घ्यायचं. आणि आता एका बाजूला तुम्ही काय करायचं आहे, एका बाजूला एखादा भांडं तुम्हाला जे त्याच्यामध्ये मलाई बनवायचं, स्क्वेअर असू दे, गोल असू दे, काहीच नसलं तर आपली प्लेट असते, म्हणजे जेवणाची पितळी असते, त्याला पितळी बोलतात, किंवा ताट असतं एक जेवणाचं असं, आणि ज्याच्यामध्ये आपण ढोकळा वगैरे करतो ते सुद्धा घेऊ शकता. अनेक भांडी तुमच्याकडे जसे स्क्वेअरचे आपले ह्याचे केकचे पात्र असतात ते सुद्धा घेऊ शकता, किंवा काचेचे हे असतात असे ट्रे असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कापता येईल. वडी थंड झाल्यानंतर अशी काहीतरी वस्तू घ्यायची की त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित कम्फर्टेबल वाटेल, वड्या मस्त काप करायला मिळेल आपल्याला. आता हे झालेलं आहे. आता आपण हे गाळून घेणार आहे ते हे सुद्धा आपण. आणि हे भांडं बघा मी ठेवलेलं आहे केकचं, ॲल्युमिनियमचं भांडं आहे, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घ्या. आता मी मुद्दाम चाळण ठेवली म्हणजे व्यवस्थित असं छान होणार आहे. चाळणमुळे काय एखादं काय असं घाण वगैरे असेल, शक्यतो नसते, पण आपल्याला एक मनातला असा संशयसुद्धा निघून जाईल. आणि व्यवस्थित म्हणजे शाई वगैरे काय असेल त्याची तर ती सुद्धा निघून जाईल, कारण जेणेकरून वड्या व्यवस्थित पडण्यासाठी. आता तुम्ही बघितलं चाळण्यामुळे काय फरक पडला, तर ही शाई भरपूर आहे. आता ती थोडीशी आपण पुन्हा चाळणीवर थोडंसं घासून घेऊन पुन्हा आपण ते व्यवस्थित त्याच्यामध्ये दुधामध्ये ते पडून जाईल आपलं, आणि जे नको असेल ते त्याच्यामध्ये आपल्याला स्किप करता येईल. आता हे व्यवस्थित झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि किती पातळ ठेवलेली आहे, कारण चायना ग्रास त्याला कव्हर करून घेणार, बरोबर वड्या पाडणार. आता हे थोडंसं एक 5 मिनिटं ते 6 मिनिटं थंड झालं की थोडीशी वरती हलकीशी तुम्हाला शाई दिसेल. जेव्हा शाई दिसायला लागेल त्यावेळी तुम्ही बदाम, पिस्ता वगैरे असं टाका, कारण हे कोणी सांगत नाहीये. तर म्हणजे कधी टाकायचं बदाम, पिस्ता, तर तुम्हाला वरती शाई जरा दिसेल त्या दुधावर. तर शाई दिसल्यानंतर हे बदाम, पिस्ता, काजू वगैरे हे सगळं आपलं जे काही काप असेल ते तसं आपल्याला डेकोरेशनसाठी ते तुम्ही टाकू शकता. आणि जरी नाही नसेल तरीही चालेल, कारण आपण शॉपमध्ये जेव्हा आपण दुकानामध्ये कुठे घेतो तर त्याच्यावर हे ड्रायफ्रूट नसतात. तर तुम्ही आता हे मी कमीत कमी 4 तास, मी 2 तास इनफ असतं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायला, पण मी ओव्हरनाईट ठेवलेलं आहे, कारण मला एवढं रात्रीच्या वेळी मी बनवलं होतं. ती रात्री 1-1:30 वाजता मी बनवलं, म्हणून मी ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवलं. फ्रीजमध्ये ठेवायचं, फ्रीजरमध्ये नाही, हे लक्षात असू द्या, नाही तर मग त्याचा बर्फ होऊन जाईल. तर हे झालेलं आहे. आता आपण ह्याचे व्यवस्थित, तुम्ही कलरसुद्धा बघू शकता, अप्रतिम झालेलं आहे. आणि मी हात सुद्धा लावून बघितला, म्हणजे ते थिकनेस बरोबर झालेलं आहे. आता आपल्याला सगळा सर्व करताना वडी तुटते नाही तुटते हे तुम्हाला आता लगेच कळेल, कारण परफेक्ट अशी वडी तर झालेली आहे. आता शेवटचं जे आपण काप करताना ते सक्सेस आपलं झालेलं आहे. आता आपण काय करतो हे बघा, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर पद्धतीने मी केलेलं आहे आणि सोप्या पद्धतीने, काही अवघड नाही आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवलं, आता हात लावून सुद्धा झालेलं आहे. अशा मस्त मोठ्या मोठ्या अशा मी वड्या करते, तुम्हाला जी साईज हवी तुम्ही करू शकता. तर हे बघा अगदी सॉफ्ट अशी झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते ते वडी. असे व्हिडिओमध्ये तर दिसते, पण नॅचरल ह्याचा कलर फार सुंदर झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकसारखे आणि सॉफ्ट बघा, किती सुरीसुद्धा एकदम व्यवस्थित जाते. आता आपण हे खूप असे आडवी उभी अशी काप करून घेतलेली आहे. बदाममुळे जरा डिस्टर्ब झालं,
नाहीतर व्यवस्थित काप झालेले आहेत तिथे. मध्ये बदाम येते म्हणून ते बघा बदाम बाहेर निघाला तो थोडा, तर तो थोडा साईडला करून घेतला मी आणि हे काप आता आपले झालेले आहेत. आता मी सर्विंग बाउलमध्ये हे काढून घेते. हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने झालेले आणि एकदम इझिली निघते. हे सुद्धा तुम्ही बघा अप्रतिम झालेले, टेस्टी आणि इतके चवीला झालेले आहे. हे तुम्ही बघू शकता. कलरसुद्धा बघा. तुमच्यासुद्धा अशाच वड्या बनतील. तुम्ही ह्या पद्धतीने सेम पद्धतीने करून बघा. गाळून घेतल्यामुळे स्मूथ वगैरे व्यवस्थित झाले. आणि जरी असं डायरेक्ट जरी केलं तरी हरकत नाही आहे, पण असं सुद्धा मी आपण अशा पद्धतीने दाखवले व्यवस्थित झालेले आहेत ते. हे बघा किती भरपूर झालेले. आणि दूध किती आहे हे अर्धा लिटर, फक्त अर्धा लिटर दुधामध्ये अर्धा चायना ग्रास मी टाकलेला आहे. अर्धा चायना ग्रास मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये रेसिपीमध्ये टाकणार आहे. तर म्हणजे ते पावणा लिटरच्या दुधासाठी तेवढा चायना ग्रास होता. तर हे बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे चित्रास फूड अँड जर्नी. तर नक्की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि पूजा मॅडम म्हणजे पूजा पाटील मॅडम यांचे एक मला कमेंट्स आलेले की प्लीज रेसिपी शेअर करा. तर ही पूजा मॅडमसाठी स्पेशली पूजा मॅडम ही रेसिपी मी हे केलेली आहे. तर तुम्ही नक्की घरी बनवून बघा. खूप सोप्या पद्धतीची आहे. फक्त साखर आणि वेलची आहे आणि दूध हे 3 वस्तू आपण वापरून ही मलाई केलेली. लहान मुलं एकदम आनंदात हे खातील आणि हे बनवायला सुद्धा अवघड नाही आहे की माझ्याकडून होणार किंवा नाही होणार. 100% होणार. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेअरसुद्धा केल्याने काय होतं सगळ्यांना ही रेसिपी प्रत्येकाच्या घरोघरी अशी गोडवा म्हणजे मस्त होईल. तर आता बरेच सण वगैरे हे चालूच असतात आपले काही ना काही. आणि ही रेसिपी तुम्हाला विशेष म्हणजे उपवासाला सुद्धा चालेल. कोणीही एक जरी हे केलं तर तुम्हाला मस्त असं पोटाला भर मिळेल. आणि अर्धा लिटर दूध म्हणजे जास्त खर्च पण नाही आहे. अगदी 1.5 लिटर, 2 लिटर, 3 लिटर दूध हवं आहे असं नाही आहे. खूप छान झालेले आणि तोंडात घेतच अशी विरघळते. खूप छान झाले. तर नक्की एकदा बनवून बघा. धन्यवाद.